नमस्कार मंडळी, कोकणी रुपेश यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी। हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। अगस्ती ऋषींनी स्थापलेले हे मंदिर आहे। तुम्हाला आवडेल नक्की, तुम्ही बघा किती सुंदर असा आहे आजूबाजूचा परिसर व त्या मंदिरातलं जे कोरीव काम आहे ते तुम्हाला आज बघायला भेटेल। या ठिकाणी तुम्ही आल्यावर मंदिराच्या परिसरामध्ये 2 दीपस्तंभ दिसतात, अतिशय सुंदर असतात। काही प्रोग्राम असतात त्या टायमात त्याच्यावर पूर्ण लाइटिंगनी सजावट केलेली असते, दिव्यांनी सजवलेलं असतं। हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत आहे। 1723 बाजीराव पेशवे यांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केले होते। येथील समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे। इथे तुम्हाला आल्यावर पहिला हरिहरेश्वर मंदिर भेटेल बघायला, त्याच्यानंतर बाजूलाच काळभैरव योगेश्वर मंदिर आहे। बाहेर पडल्यावर तुम्हाला हनुमंत स्वारींचं मंदिर बघायला भेटेल, गणपतीचं मंदिर आहे। 4 मंदिरं इथे आहेत आपल्याला बघायला भेटेल। आता आपण इथे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे। लाईनीत दर्शन घेण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे। तुम्ही पाहू शकता आतील गाभारा व अतिशय सुंदर असं मंदिर आहे। मंदिराचे पिलर आणि त्याचं नक्षीकाम अतिशय सुंदर आहे। तुम्ही इथे पाषाण बघू शकता मंदिराचं। दर्शन झाल्यावर तुम्ही इथे बसू शकता। हे काळभैरव मंदिराचं पाषाण आहे। हनुमंत स्वारी आहे, गणपती स्वारी आहे। दर्शन घेऊन आपण इथे शांत असं बसलोय मंदिराच्या बाहेर। या मंदिराच्या पाठच्या बाजूनी आपल्याला पांडवकड्याला जाण्यासाठी रस्ता आहे। वरती असं पांडवकड्याला जाण्यासाठी जे वयस्कर असतील त्यांनी जाऊ नये, कारण वरून जाऊन परत त्या पांडवकड्यावरून खाली उतरायला परत तेवढ्याच पायऱ्या आहेत। पांडवकड्यावरून तुम्ही समुद्राचा देखावा बघू शकता, अतिशय सुंदर असा दिसतो देखावा, मन एकदम तृप्त करून टाकेल असं। या मंदिराच्या आजूबाजूला ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या पर्वतांची नावं आहेत। ही आजूबाजूला सर्वत्र अशी पर्वत आहेत। मोरगिरी पर्वतावर अगस्ती ऋषींची गुहा, 4 किलोमीटर अंतरावर अगस्ती ऋषींची जी गुहा होती ती आपल्याला बघायला भेटेल। आपल्या व्हिडिओमध्ये लास्टचे 2 फोटो आहेत ते अगस्ती ऋषींच्या गुहेचे फोटो आहेत। त्या गुहेच्या समोर आपल्याला एक दिल आकाराचं कुंड पण बघायला भेटेल। जर कोणाला जायचं असेल तर या मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। जाण्यासाठी रस्ता थोडा खडकाळ आहे पण सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। आपण नेक्स्ट टाइम आल्यावर जाऊ, आपल्याकडे टाईम थोडा कमी असल्यामुळे आपण हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे। जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण आपल्या कोकणी रुपेश यूट्यूब चॅनलवर। बाय बाय, सी यू।